श्रेष्ठ होते आपले महाराज. कधी अहंकार नाही, कधी मद नाही. प्रत्येक आया बहिणीला आई आणि बहीण अशाच पद्धतीने बनवतात. म्हणून तर महान छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून या काळोखी रात्रामध्ये आज सगळेजण तुम्ही आम्ही बसलेलो आहोत. आणि घोर काळोख रात्र बघा बाहेर किती काळोख झालेला आहे. तो शिवरात्रीचाच आहे. आणि तो घोर रात्र म्हणजे घोर म्हणजे अघोर, आणि तो अघोर म्हणजे भगवान साक्षात महादेव. कोण? आणि तेच महादेव काल सगळ्यांवरती दयादृष्टी कृपादृष्टी झालीच असेल. काल आपला मठही रात्री 12 वाजेपर्यंत उघडा होता. सगळे आरती पूजा अर्चना सगळे करून 12:30 वाजता रात्री मठ बंद केला. काय गेला? त्यावेळेस ती शिवरात्री साजरी झाल्यासारखी बरं का. म्हणून शिवरात्रीच्या दिवशी कोणीही झोपू नये. काय झोपू नये? फक्त आनंद आनंद, फक्त आनंदच करावा. काय करावा? फक्त त्या शिवाचं नामच घेत राहावं. सांब सदा शिव, नमः शिवाय, ओम नमः शिवाय याचं स्मरण करून शिवार शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो, हे मुखात नाम प्रत्येकाच्या आहोत. आणि त्यांनी प्रत्येकाने जर हे नामस्मरण केलं असेल शिवरात्रीच्या दिवशी, बोलतात ना वर्षभराचं संकट टळलं जातं आपल्याला. इतकं महत्व आहे. तिचा हरिश्चंद्र गड सोडून काय होत नाही बरं का. त्याला नाम घ्यावा लागतं, उपासना करावी लागते, दिवसभर जागावं लागतं. 12 नंतर झोपला तरी ठीक आहे, काय हरकत नाही, पण किमान 12 वाजेपर्यंत तरी जागा राहावं लागतं, नामस्मरण करावं लागतं. तरच त्या शिवरात्रीला महत्व आहे. अन्यथा नाही. आपल्या मनासारखं वागू नये. आपण तर आपला सनातन धर्म पाळतोच ना, आपली परंपरा पाळतो, पण ते नियम तर पाळलेच आहे ना आपल्याला. करायचं म्हणून करू नका, मनापासून करा, अन्यथा करू नका. कारण तुम्ही आम्ही कोण आहोत? सनातनी आहोत. आपल्या धर्मामध्येच ह्या गोष्टी आहेत. म्हणून पहिला धर्म मग कर्म. तुम्ही असं काय म्हणताय महाराज? पहिले कर्म प्रधान आहे. कर्म कधी प्रधान? जेव्हा धर्माचं आचरण धरून चलाल त्यावेळेस ते कर्म प्रधान मानले गेले. कर्म तर गाढवही करतो, कुत्रेही करतो, मांजरही करतो, डुक्करही करतो, बैलही करतो, गायी अनेक प्राणी करतात. मग माणसात त्यांच्यात काहीतरी फरक आहे ना का नाही? सगळं कर्म सोडून दिलं जाईल का? नाही. जो धर्माचं आचरण राखतो, जो बाळगतो, तीच कर्म सत्य मानले गेलेली आहेत. आणि अन्यथा ही बाकीची जी कुकर्म करता हे पाप मानले गेलेले आहे. आलं लक्षामध्ये? शिवरात्रीचं महत्व कळालं? थोडक्यात सांगितले. एवढं सांगायला पण आपण काय कीर्तन 2-2 तास तुम्ही मला काय पाकडी देणार नाही. त्याच्यामुळं थोडक्यात सुंदर पण छान आपल्या बुद्धीला पण पटलं जातं. पटलं का नाही पटलं? समजलं जे मी सांगितलं ते डोक्यात शिरलं का सगळ्यांच्या? मग ह्याला शिवरात्र असे म्हटले गेले. हे शिवच म्हणजे भगवान श्री स्वामी. एक दृष्टीने त्राटक करा आणि महाराजांकडे पहा. बघा महाराजांच्या मस्तकामध्ये शंकर भगवानची पिंड दिसते का नाही? महाराजांचा चेहरा नरसिंह सारखा दिसतो का नाही? पहा तुम्ही. अहो महाराजांची छाती आदिमाया स्वरूप आहे, महाराजांचे हात महाविष्णू आहे, महाराजांचं पोट गणपती, महाराजांचे गुडघे मारुती, महाराजांचे तळपाय महाविष्णू आहे. अनेक देवता महाराजांमध्ये, तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. इथं शरण या मस्तक टेकवा, श्री स्वामी समर्थ नाम घ्या, 10 मिनिटं सगळ्या देवता तुमच्या समोर. लोकांना स्वामी तत्वच कळालं नाही अजून. लोकांना वाटतं कोणतरी बाबा आहे, कोणतरी लग्न बाबा बनत आहे. हे साक्षात मूळ ब्रह्म आहे. कोण आहे? मूळ, ज्याचा अंत नाही, जो शून्य आहे, जो काळोख आहे. बघा प्रकाशाची मर्यादा असते. काय असते? आता प्रकाश बघा, लाईट गेली काळोख झाला, पण काळोखाची मर्यादा आहे का? आपण ब्लॅक होल मध्ये राहतोय. कशात राहतोय आपण? काळोखात आहे. या सूर्याची मर्यादा आहे. काळोख रात्र का होतो? तो पण तेवढाच प्रकाश देऊ शकतो. महाराज हे कोण आहे? पूर्ण शून्य आहे, म्हणजे पूर्ण ब्लॅक होल, पूर्ण काळोखी रात्र आहे. मग तो शिवरात्री साजरी करतोय काळोखी रात्रीमध्ये. त्याचा अंत नाही, तो अनंत आहे. त्यांनीच सूर्य घडवले, त्यांनीच चंद्र घडवले, त्यांनीच अनेक ग्रह घडवले, त्यांनीच अनंत ब्रह्मांड घडवले, त्यांनी अनेक पृथ्वी घडवल्या.
तेच म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ. म्हणून काळोखाचा अंत नाहीये, प्रकाशाचा तरी अंत आहे, पण काळोखाचा अंत नाहीये. तुम्ही दूर दूर पर्यंत पाहाल तर अख्खं ब्रह्मांडच काळोख आहे. फक्त तुमचा आमचा भ्रम आहे, उजेड पडतो, हे जातो ते जातो. सूर्यावरती पण काळोखच आहे, तो स्वतः पुरताच चमकतो. काय चमकतो? स्वतः पुरताच प्रकाश आहे त्याचा, आणि त्याच्या योग्यतेनुसार तो तिथपर्यंतच पोहोचू शकतो, त्याच्या पलीकडे नाही पोहोचू शकत. आणि त्याला पोहोचवण्याचं काम कोण करतात? भगवान श्री स्वामी. कारण त्यांनी ही सृष्टी ही निर्माण त्यांनी केलेली आहे. म्हणून महाराज स्वतः बोलायचे, शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. कारण हे साक्षात महाविष्णू म्हणजे दत्त महाराज, आणि शंकर भगवान यांची पूजा करतो, आणि महाराज फक्त हर हरी. काय? फक्त एक विलाटीचा फरक, बाकी काय नाही. तत्व एकच आहे. कपडे किती रंगीबेरंगी घाला, काही फरक पडत नाही आम्हाला. आम्ही सगळ्या देवतांमध्ये श्री स्वामी समर्थच पाहतो, शिव गोरक्षच पाहतो. परत एकदा बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू